म्हणतीस किको, तू फिफीच्या पप्पांना शोधणार कसा? आय एम शुअर काही ना काही लिंक नक्की मिळेल. तुला माहितीये सुपर स्पीडो, ज्या कमांडोजनी फिफीच्या घरावर अटॅक केला होता त्यांच्या हातावर पण अगदी तसाच टॅटू काढला होता जसा मी स्वप्नात पाहिला होता. बस फरक इतकाच होता की तो एक डोकं असलेला स्नेक टॅटू होता. माझ्या स्वप्नातल्या टॅटू मध्ये सापाची 3 डोकी होती. मला वाटतंय की तुझ्या स्वप्नाचं या ठिकाणाशी आणि प्रोफेसर अंकलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. अय्यो किको, मग तेव्हा तू त्या कमांडो वाल्या गुंडांना पकडून चौकशी करायला पाहिजे होतीस ना. नक्कीच केली असती टेम्पो अण्णा, पण त्यावेळी त्यांनी आमच्यावर लेझर गन्सनी हल्ला सुरू केला होता आणि मग ते तिथून पळून गेले. ईश मम्मी, लेझर गन. आय थिंक जर आपण त्या स्नेक टॅटू काढणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचलो तर पुढची लिंक नक्की मिळेल. सुपर स्पीडो सर्च कर. किको, जरा ही बघ, ही आहे ती लिस्ट. यांच्यापैकी हे जे यांकी नावाचे टॅटू मेकर आहेत ते अॅनिमल्सचे टॅटू काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. ग्रेट. ऍड्रेस काय आहे यांचा? यांकी तुम्हीच आहात का? काही शंका? बोल, तुला कोणता टॅटू काढायचा आहे? लायनचा, एलिफंटचा, इगलचा की मग टायगरचा? स्नेकचा, तोही हा असा. नाही नाही, हे तर नाही होऊ शकत. हा टॅटू मला दुसऱ्या कोणावरही बनवायला अलाउड नाहीये. ठीक आहे, नका बनवू, पण हे तरी सांगा की तुम्ही असा टॅटू कोणाकोणासाठी बनवलाय? मी टॅटू तर नाही काढू शकत, पण हे जरूर सांगू शकतो की लास्ट मंथ मी असाच एक टॅटू रॉनीवर काढला होता. हे रॉनी अंकल कुठे भेटतील? त्याला भेटणं तर खूपच मुश्किल आहे, पण तू तुझं लक ट्राय करू शकतोस. कुठे? त्या जुन्या कारच्या जंकयार्ड मध्ये, जिथे एव्हरीडे कार्सची फाईट होते, मी तिथेच रॉनीचा टॅटू बनवला होता. थँक्यू दादा. तू मला दादा म्हणाला जरी, तुझी मस्त चटणी बनेल तरी. तिथे बघ सुपर स्पीडो, हे तेच स्नेकचे डिझाइन आहे. मला वाटतं आपण योग्य डिरेक्शनला चाललोय. चल आज जाऊन बघूया. सांभाळून जावं लागेल, ही जागा खूपच धोकादायक वाटते. डोंट वरी सुपर स्पीडो, मी तुला काही नाही होऊ देणार. लहान मुलांना आत जाण्याची परवानगी नाहीये. आत कार्सची फाईट बघताना तुम्हाला कुठेतरी लागू शकतं. अंकल, आम्ही फाईट बघायला नाही, उलट या कार फाईट मध्ये भाग घ्यायला चाललोय. आज तर तो जिंकणार आहे. हो. अरे असं इथे काय काम? किको,
क्या कार आहेत की हाहाकार, खूपच डेंजरस दिसतात. हो तिथे बघ सुपर स्पीडो, तोच डबल हेड वाला स्नेकचा टॅटू. याचा अर्थ आपल्याला यांच्याकडूनच कळेल की प्रोफेसर अंकल कुठे आहेत. लेडीज अँड जेंटलमॅन, तुमचा होस्ट आणि दोस्त रॉनी कार वर्सेस कारच्या या नव्या सेगमेंट मध्ये तुमचं खूप स्वागत करतो. यामध्ये जो कोणी माझ्या या कारला हरवेल त्याला मी तो मागेल ती किंमत देईन. पण या फाईटचा फक्त एकच रूल असेल की यामध्ये कोणताही रूल नसेल. So, one down. Now, who is next? या हॅमर कारशी लढणं तर कोणालाच शक्य होणार नाहीये, बरोबर बोललास. पण तुला मात्र हे नक्कीच शक्य आहे. रॉनी अंकल, तुमच्या कारशी मी आणि सुपर स्पीडो लढू. अरे या पोराला आत कोणी येऊ दिलं? चला बाहेर काढा याला. रॉनी अंकल, आता जर आत आलोच आहे तर 2-2 हात होऊनच जाऊ देत ना. फक्त लक्षात ठेवा की जर आम्ही जिंकलो तर आम्ही जे काही मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. ओके? ओ वा 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 वा, व्हॉट अ कॉन्फिडन्स. जर तू इतका कॉन्फिडन्स दाखवत असशील तर एक चान्स तर तुला द्यावाच लागेल मला. ओके गाईज, लेट्स फाईट. हे काय केलंस तू किको? मला अडकवलंस. सॉरी सुपर स्पीडो, पण रॉनी अंकलशी डील करण्यासाठी बस हाच एक मार्ग उरला होता. काही हरकत नाही किको, आता चॅलेंज केलेलंच आहे तर बघून घेऊ. अरे जरा बघून लागेल कुठेतरी. मी तर चाललो. मला नाही लढायची अशी जबरदस्तीची फाईट. जर मला लढायचंच नव्हतं तर मारायचं कशाला? आता तुझी खेळ नाही. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 78 लाव. ओके किको, ऍक्टिव्हेटिंग फॉर्म्युला नंबर 78. आता बघ मी काय करतो ते. ज्याला चिल्लर समजलो तो तर डॉलर निघाला. शाबास रॉनी, तुझ्या फाईट वर खूप खुश झाला. माग तू काय पाहिजे तुला? रॉनी अंकल, आम्हाला एका व्यक्तीचा पत्ता हवाय. बस इतकंच. विचार, कोणाचा पत्ता हवाय? बेनाम बोचा. तुझी इतकी हिम्मत की तू बेनाम वोच नाव घेतलंस? पण रॉनी अंकल, तुम्ही मला वचन दिलंय की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल. जर तुमच्यात हिम्मत नाहीये तर तुम्ही असं प्रॉमिस करायलाच नको होतं. जर मी वचन दिलं नसतं तर तुम्हा दोघांना आंधळ करून टाकलं असतं. जगात काही बदलू शकतं, पण रॉनीने दिलेला शब्द नाही. तुला माहितीये का बेनाम वो कोण आहे?
बेनाम वोला कोणीच ओळखत नाही, पण तो मात्र सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांची खबरही ठेवतो. बेनाम वोचा पत्ता मला नाही माहित, पण माझे बॉस्कोना त्यांचा पत्ता माहितीये. आणि हे बॉस्को अंकल कुठे भेटतील? बॉस्कोचा पत्ताही नाही माहित मला, यांना काही माहिती आहे की असंच उगाच हवेत तीर मारतायत? पण मला इतकं नक्कीच माहितीये की सन सिटीच्या बाहेर जी जुनी बंद पडलेली स्टीलची फॅक्टरी आहे, तो तिथे दर शनिवारी नक्की येतो. पण मी त्यांना ओळखणार कसं काय? बॉस्कोच्या डोक्यावर केस नाही, तर 2 तोंडांच्या सापाचा एक मोठासा टॅटू आहे. थँक यू रॉनी अंकल. चल सुपर स्पीडो.